कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, कर्ज, सतत येणाऱ्या समस्या या सगळ्यांचा हळूहळू नाश होऊ लागला तर फक्त एक स्तोत्र आणि सातत्याने 41 दिवस साधना. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त माहिती नाही तर एक स्वतःचा अनुभव आहे. श्रोते हो, मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. आजचा आपला विषय आहे महर्षी वशिष्ठांनी रचलेलं अत्यंत प्रभावी दारिद्र्य दहन स्तोत्र. हे स्तोत्र भगवान शिवांना समर्पित आहे. केवळ आर्थिक दारिद्र्य नाही तर मानसिक, भावनिक ह्या सर्व दारिद्र्य अभाव दूर करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. श्रोते हो, दारिद्र्य म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही तर मनातील असुरक्षितता, सतत अपयश येणं, प्रयत्न करूनही यश न मिळणं, घरात पैशांची एजा असूनही टिकाव न लागणं, हे सगळं दारिद्र्याचंच रूप आहे. आणि या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं गेलेलं आहे. दारिद्र्य दहन स्तोत्र संस्कृत व मराठी अर्थासह मी आज तुम्हाला सांगणार आहे. विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय कर्पूरकांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय. याचा अर्थ असा आहे, संपूर्ण विश्वाचे स्वामी, नरक सागरातून तारून नेणारे, कानांसाठी अमृतासारखे मधुर, मस्तकावर चंद्र धारण करणारे, कर्पुरासारखे शुभ्र व तेजस्वी जटाधारी भगवान शिवांना मी नमस्कार करते. ते आपल्या भक्तांच्या जीवनातील दारिद्र्यरूपी दुःखांचा नाश करणारे आहेत. या श्लोकातून आपल्याला समजतं की शिव म्हणजे संपूर्ण विश्वाचं आधारस्थान आहे. जेव्हा आपण त्यांना स्मरतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अंधार कमी होऊ शकतो. आता दुसरा श्लोक बघूया. गौरी प्रियाय रजनीश कलाधराय कालांतकाय भुजगाधीप कंकणाय गंगाधराय गजराज विमर्दनाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय. याचा अर्थ असा आहे, पार्वतीचे प्रिय, चंद्रकलाधारी, मृत्यूचाही नाश करणारे, सर्पांना अलंकारासारखे धारण करणारे, गंगेला जटांमध्ये धारण करणारे आणि गजासुराचा संहार करणारे भगवान शिवांना नमस्कार. ते दारिद्र्यरूपी दुःखांचा नाश करतात. हा श्लोक आपल्याला सांगतो की कितीही मोठं संकट असो, शिवशक्ती त्याचा नाश करू शकते. आता तिसरा श्लोक बघूया. भक्ती प्रियाय भवरोग भयापहाय उग्राय दुर्ग भवसागर तारणाय ज्योतिर्मयाय गुणनाम सुनृत्यकाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय. त्याचा अर्थ असा, भक्तांना अत्यंत प्रिय, जन्म मृत्यूचा भीतीचा नाश करणारे, उग्र रूप धारण करणारे, कठीण संसार सागरातून तारून नेणारे, तेजस्वी आणि गुणांनी युक्त आनंदाने नृत्य करणारे भगवाना शिवांना माझा नमस्कार. इथे भवरोग म्हणजे जीवनातील सतत चालणारी दुःखांची मालिका आणि शिव त्यातून तुम्हाला मुक्त करतात. चौथा श्लोक बघूया. चर्मांबराय शवभस्म विलेपनाय भालेक्षणाय मणिकुंडलमंडिताय मंजीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय. अर्थ असा, व्याघ्र चर्म परिधान करणारे, शरीरावर भस्म लावणारे, कपाळावर तिसरे नेत्र धारण करणारे, मणिकुंडलांनी अलंकृत, पायात नुपूर धारण करणारे जटाधारी भगवान शिवांना माझा नमस्कार. ते दारिद्र्यरूपी दुःखांचा नाश करतात. शिवांचा हा वैराग्यपूर्ण स्वरूप आपल्याला शिकवतो, खरे सुख बाह्य वस्तूमध्ये नसून अंतर्मनात आहे. पाचवा श्लोक बघूया. पंचाननाय फणिराज विभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमंडिताय
आनंद भूमे वरदाय तमोमयाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. 5 मुख असलेले सर्पराजांनी भूषित सुवर्ण प्रकाशासारखे तेजस्वी त्रिलोकात पूजनीय आनंद स्वरूप भक्तांना वर देणारे आणि अज्ञानाचा नाश करणारे भगवान शिवांना माझा नमस्कार. हा श्लोक सांगतो की शिवभक्त दुःख दूर करत नाहीत तर आनंद आणि समृद्धी देतात. भानुप्रियाय भवसागर तारणाय कालांतकाय कमलासन पूजिताय नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. अर्थ असा की सूर्याला प्रिय, संसारातून तारून नेणारे, कालाचा नाश करणारे, ब्रह्मदेवांनी पूजलेले, 3 नेत्र असलेले आणि शुभ लक्षणांनी युक्त भगवान शिवांना माझा नमस्कार. म्हणजेच देवताही ज्यांची पूजा करतात ते आपले रक्षण करतात. श्लोक 7. राम प्रियाय रघुनाथ वरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. याचा अर्थ असा, भगवान रामांना प्रिय, वर देणारे, सर्पांना प्रिय, नरकातून तारून नेणारे, अत्यंत पुण्यवान आणि देवतांनी पूजलेले भगवान शिवांना माझा नमस्कार. शिव आणि विष्णू यांचं एकत्व इथे दिसतं आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. श्लोक 8 बघूया आणि हा शेवटचा श्लोक आहे. मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीताप्रियाय वृषभेश्वर वाहनाय मातंग चर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. याचा अर्थ असा आहे, मोक्ष देणारे, फळ देणारे, गणांचे स्वामी, गीतेला प्रिय, नंदीवर आरूढ होणारे, हत्तीच्या कातड्याचे वस्त्र धारण करणारे महेश्वर भगवान शिवांना माझा नमस्कार. हा शेवटचा श्लोक सांगतो, शिव आपल्याला केवळ भौतिक नाही तर आध्यात्मिक उन्नतीही देतात. आता फक्त हे 8च श्लोकांचं हे स्तोत्र आहे, परंतु हे स्तोत्र तुम्हाला किती फायदा देतं ते आता बघूया. आर्थिक दारिद्र्याचा यामुळे नाश होतो. हे स्तोत्र निमित्त म्हणल्याने पैशांची अडचण हळूहळू कमी होऊ लागते, अनपेक्षित खर्च थांबतात आणि पैशांची बचत होऊ लागते. कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो. जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात त्यांना योग्य मार्ग सापडू लागतो आणि कर्ज फेडण्याची क्षमता वाढते. उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतात. अनेक वेळा आपल्याला संधी दिसत नाहीत, पण या स्तोत्रांच्या प्रभावाने नवीन मार्ग, नवीन काम, नवीन संधी मिळू लागतात. व्यवसायात स्थैर्य आणि नफा होतो. व्यवसायात अडथळे, नुकसान, अडकलेले पैसे हे हळूहळू सुटू लागतात आणि नफा वाढतो. नोकरीत प्रगती होते. नोकरीत अस्थिरता, तणाव, प्रमोशन न मिळणे या समस्या यामुळे दूर होतात. मानसिक शांतता, सतत आर्थिक चिंता मनावर ताण करते, पण या स्तोत्रामुळे मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो. कौटुंबिक सुख आणि समजूतदारपणा, पैशामुळे घरात होणारे वाद कमी होतात आणि वातावरण सकारात्मक होतं. नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूपासून संरक्षण, काही वेळा आर्थिक नुकसान हे नकारात्मक शक्तीमुळे होतं. या स्तोत्रामुळे संरक्षण मिळतं. 41 दिवसांची आता साधना बघूया कशी करायची. काय करायचं? ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं, उत्तर किंवा पूर्व दिशेला बसून हे स्तोत्र 1, 5, 11, 21 किंवा 41 वेळा म्हणावं. 41 दिवसाची ही पूर्ण साधना आहे आणि यामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. स्तोत्र म्हणताना तुमच्या मनात काय बदल होतोय, शरीरात काय जाणवतंय, मन किती स्थिर होते हे लक्षपूर्वक पहा. यालाच साधनेतील साक्षीभाव म्हणतात. भगवान शिवांचे ध्यान करायचं आहे तुम्ही. जटामधून वाहणारी गंगा, मस्तकावर चंद्र, गळ्यात नाग,
कपाळावर तिसरे नेत्र, नंदीवर बसलेले शिव हा दिव्य अनुभव मनात निर्माण करा. म्हणजे शिवांची मानसपूजा करा. हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही शांत डोळे मिटून शिवांची शिवपिंड आणा डोळ्यासमोर किंवा शिवांची मूर्ती आणा आणि त्या मूर्तीला तुम्ही जितके तुम्हाला उपचार देता येतील तितके उपचार द्या. मानसपूजा हा स्वतंत्र व्हिडिओ मी पुढे करणार आहे, परंतु हे स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्ही मानसपूजा करण्याचा जरूर प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे चित्त स्थिर होईल आणि तुम्हाला खूप छान फायदा होईल. माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे की हे स्वतः स्तोत्र मी घरी वापरते, रोज म्हणते. त्याचे परिणाम मला खूप चांगले जाणवलेले आहेत. माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत चांगल्या, त्या पाठीमागं हे स्तोत्रच आहे असं मला वाटतं. ज्या अशक्यप्राय गोष्टी आहेत ते मला या स्तोत्रामुळे मिळालेले आहेत. हा माझा स्वतःचा रोकडा अनुभव आहे. तुमच्यापैकी कुणाला जर अनुभव असेल तर नक्की कमेंटमध्ये माझ्याशी शेअर करा. माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर या स्तोत्राचा चालीत म्हटलेला व्हिडिओ आधीपासूनच उपलब्ध आहे. तो ऐकून तुम्हाला हे स्तोत्र सहजपाठ होऊ शकते. चॅनेलबद्दल मी दररोज तुम्हाला अशा नवीन नवीन विषयावर सविस्तर माहिती व्हिडिओमधून घेऊन येत असते. तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा आणि त्यासाठी माझे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्की आणि खात्रीने प्रयत्न करते. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका विषयासह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.